आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाचवा मला, तिकडे भूत आहे, भूत आहे, भूत. वाचवा, कोणीतरी वाचवा. तिकडे भूत आहे, तिकडे भूत आहे. काय झालं? अगं अशी काय ओरडतीयस? खाली उतर ना. फातिमा ग आई, खाली उतर. कुठे भूत? नाही नाही, इकडे खाली उतर. बचाव, बचाव. काय गोंधळ आहे हा? खाली मॅडम तिकडे बघा. काय तिकडे? टोपली में. काय त्या टोपली मध्ये? मॅडम टोपली मध्ये भूत आहे. भूत? ए हसताय काय? ती घाबरतीये ना? अशी थट्टा करतात? अहो मॅडम, आपल्याकडे ना एक मांजर आहे आणि ती मांजर कधी कधी त्या टोपलीत चिरते आणि म्हणून ती टोपली हलतीये. कळलं? ऐसा क्या? मैडम बिल्ली? मैडम मुझे भूत से ज्यादा तो बिल्ली से डर लगता है जी. बचाओ मुझे, बचाओ. एक मिनिट. मैडम मैं आपको एक आइडिया दूं. आप ना रात को लाइट ऑन रखिए. नको ना जी, मुझे अंधेरे से डर लगता है जी. ए पोरींनो, एवढ्या रातच्याला कुठं? अहो वॉचमॅन दादा, तुम्हालाच बोलवायला आलो होतो आम्ही. अहो मेस मध्ये किती गोंधळ झालाय, ऐकून आलं तुम्हाला? नाही. अहो वॉर्डन मॅम बोलवते तुम्हाला. जा लवकर, जा जा. होय काय? हो जा जा. या हॉस्टेलचे काही नियम आहेत आणि तुला त्या नियमात राहावं लागणार. तुझ्यासाठी नियम बदलणार नाही. इतक्या वर्षापासून या मुली राहतायत ना, त्यांना सवय झाली, तुलाही होईल. आणखीन एक, या हॉस्टेलमध्ये भूत भीत काही नाहीये, कळलं? सतत आरडाओरडा करत असते. बिल्ली आहे बिल्ली, भूत नाही आहे. अरे काय? हे स्वानंदीने डोक्याला ताप करून ठेवलेला नुसता. शिखा तू ठेव, मी बघते काय करायचं ते. मॅडम काय आलं? काही प्रॉब्लेम? ही स्वानंदी आणि जेस्सी आता या वेळेला लपत छपत कुठेतरी बाहेर पडल्यात. हा मग? अजून तुला कळत नाहीये, सकाळी मला त्या पबच्या मॅनेजरचा कॉल आला होता. सकाळी सकाळी या दोघी तिथे गेल्या होत्या. कशाला माहितीये? पार्टीच्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज मिळवायला. काय? अरविंद, मला डाऊट आहे की स्वानंदीला काहीतरी कळलंय. मॅडम तुम्ही आता लगेच त्या मॅनेजरला फोन लावा. हो लावा ना लवकर. हा हा. कॉल नाही रिसीव्ह करत आहे. कर रे रिसीव्ह बाबा कॉल. हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? मॅडम अहो मी घरी जातोय, ऑन द वे. बोला ना काय झालं? थांबा थांबा थांबा.
गाडी वळवा आणि पबला जा. मला असा डाऊट आहे की सकाळी ज्या 2 मुली आल्या होत्या ना त्या आता तिथे परत जात आहेत. एकदा जा आणि खात्री करून घ्या. हे बघा, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी ते फुटेज त्यांच्या हाती लागता कामा नये. ओके मॅडम, लगेच निघतो. लगेच जा. या स्वानंदीचं काहीतरी करायला हवं. जेसी, मला लय भीती वाटते. कसली? ऐक ना, खरंच करणं गरजेचं आहे. स्वानंदी इम्पॉर्टंट आहे. हळू हळू सांभाळून. सॉरी. हा सॉरी सॉरी. जेसी, अगं याला तर कुलूप आहे. आता आपण सीसीटीव्ही रूमच्या आत कसं पोहोचायचं? बोल की. बाहेर वॉचमॅन झोपला ना, त्याच्याकडे चावी असेल. चल बघूया. येडी का खोळी तू? अगं ते उठेल ना. अगं मी आहे ना, डोंट वरी. चल चल. हो, उठा. झोपायचे पैसे घेतात का? चोर येऊन चोरी करून जाईल तरी पत्ता लागणार नाही तुम्हाला. सॉरी सर, ती डबल ड्युटी झाली होती ना, म्हणून थोडा डोळा लागला. ठीक आहे ठीक आहे, चाव्या घ्या आणि चला आतमध्ये. कोणीतरी आलंय. चल चल. व्यवस्थित लॉक करून घ्या. हो सर. इथे तर सगळं व्यवस्थित आहे, कोणीच दिसत नाही इथे. संचिता मॅडमांना कळवलं पाहिजे. आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचलोच होतो स्वानंदी. थोडक्यात मिस झालंय. कुलूप उघडलेलं आहे. हे नक्कीच त्या शिखाचं काम असेल. हॉस्टेलचा नियम मोडण्या एवढं काय महत्वाचं काम होतं बाहेर? मॅम, तुला माहितीये मी तुला माझ्या मुलीसारखं मानते आणि या अवस्थेत मी तुला शिक्षाही करू शकत नाही, म्हणून तू हे सगळं. मला कळेल कुठे गेला होतात. ठीक आहे, नाही सांगायचं ना, काही हरकत नाही. हॉस्टेलचा नियम तर मोडलाय, शिक्षा तर व्हायलाच हवी. आणि तुला या अवस्थेत मी शिक्षा नाही करू शकत, पण स्वतःला शिक्षा देऊ शकते. मॅडम सॉरी, खरंच सॉरी. आम्ही कुठे गेलो होतो ना, काय करायला गेलो होतो ते सगळं सांगते.
अगं मग एवढी रिस्क का घ्यायची? सरळ पोलिसात जायचं आणि तक्रार करायची. नाही मॅडम, पोलिसात जाणं मला परवडणार नाही. कारण 4 चौघांना हे माहिती पडलं ना तर लय प्रॉब्लेम होतील. आणि पोलीस स्टेशन हा शेवटचा पर्याय आहे माझ्यासाठी. या सगळ्यांनी काय होणार आहे? काय होणार आहे? ज्याने हे सगळं केलंय ना तो सापडणार आहे. ज्याने कोणी हे केलं ना मॅडम त्याला शोधून काढलंच पाहिजे. जेवायला चल. बघतेस काय मी जेवायची थांबले. सॉरी मॅम. गुड मॉर्निंग स्वानंदी. गुड मॉर्निंग मनी सर. एक मिनिट. प्लीज. अहो हे काय असं दार वगैरे उघडताय? मला याची सवय व्हायची. उगाच असे लाड करू नका, नंतर तुम्हाला अवघडायचं. हे काम मला आयुष्यभर अवघड वाटणार नाही स्वानंदी. मणी सर हा? काही म्हणालात का तुम्ही? नाही, मी असं म्हणालो की तुम्हाला जेवढे कष्ट कमी पडतील तेवढं मला बरं वाटेल. बरं, निघूयात का? उशीर होतोय. नाही, एक मिनिट. मला गिफ्ट द्यायचंय तुम्हाला. हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? गजरा? हा, म्हणजे खरं तर चाफ्याची फुलं आणणार होतो पण ती मिळाली नाहीत म्हणून ही फुलं आणली. हॅपी वुमन्स डे. काय म्हणालात? हॅपी वुमन्स डे, जागतिक महिला दिन. म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस. मला हॅपी बर्थडे माहिती होतं, हे वुमन्स डे वगैरे असतो नव्हता माहिती. म्हणजे आमच्या साखर गावात असलो कोणी बी कधी काही सेलिब्रेट केलं नाही. त्याचं काय, पिढ्यानपिढ्या स्त्री फक्त चूल आणि मूल यातच गुरफटली गेली. त्यात पुरुषप्रधान संस्कृती, त्यात बऱ्याचदा स्त्रीला हीन पद्धतीने लेखलं गेलंय. पण स्त्रीच्या सन्मानासाठी, तिच्या हक्कांसाठी काही जणी झटल्या. त्यांनी स्त्रीला 4 भिंतीच्या बाहेरचं जग दाखवलं. त्या स्त्रियांपैकी एक या खरं तर विषय खूप मोठा आहे, पण आज त्या आधुनिक स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस. आणि आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी या शुभेच्छा म्हणून ही फुलं आणली. वन्स अगेन हॅपी वुमन्स डे. थँक्यू. बरं का, तुम्हाला एक सांगू का मणी सर? म्हणजे तुम्ही विषय काढलाय म्हणून. अहो आम्हा बायकांना ना असं मखरात बसवून देवीसारखं पूजण्याची अपेक्षा नसते. तुमच्या सोबत बरोबरी करायची नसते. बाईने बाईच्या जागी बाईसारखं आणि पुरुषाने पुरुषाच्या जागी पुरुषासारखं सुखी समाधानी राहावं एवढंच वाटत असतं. एकमेकांशी तुलना करू नये. मुळात एकमेकांशी तुलना करायचीच कशाला ना.
हा फक्त एकमेकाच्या अस्तित्वाचा मान ठेवावा, एकमेकांची साथ द्यावी आणि कुणीच कुणावर रागवू नये असं मला वाटतं. पण काही पिढ्या हे विसरल्या आणि बाईला पायातली वाहन बनवून ठेवलं. किती साधं सोपं सरळ व्यक्त झाला ना तुम्ही स्वानंदी. निघायचं का आपण? नाही, हे अजून एक. अजून एक? पण काय आहे हे? तुम्ही पत्र लिहिलं? स्वानंदी आहो, तुम्ही वाचा तरी. छोट्याशाच गोष्टी आहेत तुझ्याशी बोलायचे. तुझ्याशी? खर तर तुमच्याशी, पण कविता आहे ना म्हणून तुझ्याशी. बर. छोट्याशाच गोष्टी आहेत तुझ्याशी बोलायच्या. आयुष्याच्या वळणावर केव्हा तरी गरज पडेल म्हणून आज सांगायचे आहेत. रोज एक नवा दिवस, नवी कहाणी घेऊन ये. रोजच्या नव्या कागदावर नवी गोष्ट लिहून जाईल. असं वाग, असं नको, हे कर, ते नको, हे असंच का, ते तसंच का, या प्रश्नांनी अख्खा कागद भरून जाईल. स्वप्नांना तुझ्या अनुलेखाने मारलं जाईल. अपेक्षांचं ओझं खांद्यावर दिलं जाईल. कोणी हात धरणारा भेटेल, कोणी पाय खेचणारा, कोणी काहीही म्हणू. तू ऐक आवाज तुझा. कधी कधी वाटेल जगाने केलेले हे आरोप खरे तर आहेत, पण तरी तू तुझ्या स्वप्नांचाच हात धर. आरोपांच्या काटेरी गालीच्यावरून मानानं चाल, कारण तुलाही अधिकार आहे मुक्त जगायचा. फेकून दे ओझं जग काय म्हणेल याचं. तू राहा बेफिकीर, जग बघेल त्याचं त्याचं. ओटांवर हास्य फुलू दे, पंख पसर स्वच्छंदी. नावात तुझ्या आहे आनंद, विसरू नको स्वानंदी. नावात तुझ्या आहे आनंद, विसरू नको स्वानंदी. म्हणी सर, किती छान लिहिलंय तुम्ही. काय बोलावं मला काही बी सुचत नाहीये. थँक्यू. स्वानंदी, खरं तर मला अजून खूप काही लिहायचं होतं. लिहिण्याऐवजी सांगायचंय, पण हे सांगण्याची आत्ता ही वेळ आहे की नाही तेच कळत नाहीये. सुजित सर, आत येऊ? विचारतेस काय? ये बस. स्वानंदी, आपल्या नवीन लॉन्चसाठी मी काही डिझाईन्स फायनल केली आहेत. तूही बघून घे आणि तुला काय वाटतंय ते सांग.
सर हे सगळे छान आहेत की. आवडली तुला? सगळेच एकापेक्षा एक भारी आहेत. ग्रेट. मग चला पुढच्या कामाला लागूयात आपण. म्हणजे या डिझाईन्स नुसार आपल्याला फॅब्रिकची सुद्धा निवड करावी लागेल. मी काय म्हणतो, आपल्या गोडाऊन मध्ये यातली कुठली फॅब्रिक्स अवेलेबल आहेत का ते बघूया ना आपण आज. म्हणजे त्यानुसार आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल. चालेल, करूयात. स्वानंदी, थँक्स. नाही, तू परत आलीस आणि माझ्या कामाचा उत्साह बघ ना किती वाटलाय. नाही खरंच, म्हणजे तू इथं नव्हतीस ना, म्हणजे इथलं काम सुरू होतं पण असं मन लागत नव्हतं. पण आता तू आलीस आणि तू ज्या पद्धतीनं या कामात इन्व्हॉल्व्ह झाली आहेस, तू आपण आपल्या ब्रँडवर काम करतो, हे म्हणजे तुला काम करताना बघून एवढं फ्रेश वाटतं ना मला स्वानंदी. थँक्स, मनापासून थँक्स. अहो सर, थँक्यू म्हणून कशाला लाजवताय मला. उलट मीच तुम्हाला थँक्यू देते. माझ्या एका शब्दावर तुम्ही परत मला कंपनीत नोकरीला ठेवलं, त्यासाठी थँक्यू. स्वानंदी, मी आधी म्हटलं आणि आत्ताही सांगतोय तुला, तू डिझर्विंग आहेस म्हणून तुला ही नोकरी मिळाली. स्वानंदी, एक गोष्ट मी तुला सांगितली नाहीये. नाही म्हणजे तू आपली कंपनी जॉईन केलीस पुन्हा, हे मी डॅडना अजून सांगितलं नाही.